हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज इथे मी बनवणार आहे तंदुरी कोंबडीला आपण जो मसाला लावतो तो मसाला इथे कसा बनवायचा तो मी इथे दाखवणार आहे. तर अख्ख्या कोंबडीला आपण हे अगदी छानपैकी लावून आणि अप्रतिम टेस्टची तंदुरी चिकन अख्खी कोंबडी आपण घरी बनवू शकतो. तर हा मसाला कसा बनवायचा आहे, त्यासाठी काय काय साहित्य इथे घेतलेलं आहे ते मी इथे दाखवते. गरम मसाला इथे घेतलेला आहे 2 टीस्पून. 1.5 इंच इथे आलं घेतलेलं आहे. इथे 12 ते 15 पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर आहे. 4 हिरवी मिरची आहे. आणि ह्या चिकन मटन साठी आपण जो रस्सा भाजी बनवतो त्याचा हा मसाला हा 2 टीस्पून आहे. 2 टीस्पून इथे घेतलेले आहे धणे भाजून. 1 टीस्पून इथे आहे जिरं. अर्धा टीस्पून इथे घेतलेले मेथी दाणे. अर्धा टीस्पून इथे हळद आहे आणि अर्धा टीस्पून पेक्षा इथे आहे हिंग. आणि इथे अर्धा लिंबाचा मी वापर करणार आहे. आणि अर्धी वाटी इथे घेतलेली आहे मी घट्ट दही. तर तुम्हाला जर दहीच वापरायचं असेल घट्ट तर ते वाटी भरून तुम्ही घेऊ शकता, किंवा इक्वल वापरायचं असेल तर अर्धी वाटी दही, छोटी अर्धी वाटी, आणि अर्ध लिंबू तुम्ही इथे वापरू शकता. तर आज मी इथे दोघांचा वापर करणार आहे, दही आणि लिंबाचा सुद्धा. आणि 3 टीस्पून इथे घेतलेलं आहे चण्याचं पीठ, हे भाजून घेतलेलं आहे. तर आता फक्त हे साहित्य मला इथे वाटून घ्यायचं आहे. आणि ह्या साहित्याचा आपण जेव्हा तंदुरीचं चिकन आपण बनवतो, मॅरिनेट करायला ठेवतो, त्यावेळेला ह्या वाटणामध्ये ह्याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा आहे ते मी पुढे दाखवणार आहे. आधी आपण हा तंदुरीचा मसाला वाटून घेऊ. हे सर्व साहित्य मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला एकदम बारीक फाईन पेस्ट बनवायची आहे. इथे बघा अगदी बारीक आपण हा मसाला पाणी घालून आणि इथे वाटून घेतलेला आहे. तर आता आपण हे साहित्य कसं मिक्स करायचं आहे ते बघूया. एका बाउलमध्ये आपण हे मसाला आपला वाटून घेतलेला आहे तंदुरीसाठी. तर सर्व एका ठिकाणी आपण काढून घ्यायचं आहे. थोडंसं पसरट बाउल घ्यायचा आहे, मोठा घ्यायचा आहे. आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करता आलं पाहिजे. इथे मसाला आपण काढून घेतलेला आहे. इथे आपल्याला घालायचं आहे दही. दही मात्र घट्ट आपल्याला पाहिजे. जर तुमच्याकडे पातळ दही असेल तर तुम्ही थोडा वेळ ते एका पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवा. त्याचं सगळं पाणी गेल्यानंतर ते दही घट्ट होतं. इथे आपल्याला हे भाजलेलं आपलं बेसन घ्यायचं आहे. बेसन अगदी एखाद चमचा कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण ते छान खमंग भाजलेलं आहे. इथे आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे. यातले बिया मी काढून घेतलेले आहेत. तुम्ही फक्त लिंबू किंवा फक्त दही वापरू शकता, पण दोन्ही इक्वल वापरले तर दोघांची चव आपापल्या ठिकाणी वेगळी आहे, त्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते. इथे चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आणि छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय. इथे आपले मसाले, मीठ, दही आणि चण्याचं पीठ वगैरे आपलं एकदम छान इथे मिक्स झालेला आहे. हा मसाला आपल्या तंदूरला लावण्यासाठी तयार झालेला आहे. आजचा आपला तंदुरी चिकनचा मसाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आज इथे मी हिरवं वाटण बनवणार आहे, ज्या वाटणाला हिरवा कलर येणार आहे. आणि ह्या हिरव्या कलरच्या वाटणाचं चिकन अतिशय अप्रतिम होतं. तर आज आपण इथे हिरवं वाटण बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले ते बघूया. तर इथे मी स्पायसी मिरची आहे ही हिरवी, तरी 12 ते 15 मिरची, तिखट मिरची आहे ही, तर ही 12 ते 15 मिरची मी इथे घेतलेली आहे. 5 ते 6 जणांचं चिकन एवढ्या वाटणामध्ये होतं, त्या प्रकारचं इथे मी वाटण दाखवते. आणि एवढासा तुकडा मी ओल्या खोबऱ्याचा घेतलेला आहे, आणि एवढाच तुकडा मी इथे सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे. तेही मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्यानंतर इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी इथे धने आहे. टीस्पूननी म्हटलं तर 4 टीस्पून इथे धने घेतलेले आहे. थोडीशी इथे कोथिंबीर आहे. इथे 12 ते 15 पाकळ्या लसणाच्या आहेत. आणि 1.5 इंच इथे आलं घेतलेलं आहे. आणि छोटे छोटे कांदे होते, तर ते एका कांद्याचे असे 4 भाग करून मी मोठ्या कांद्याच्या साईजने एक मोठा कांदा होईल एवढा हा कांदा आहे. आणि इथे हे गरम मसाले आहे, तर ती 2 इथे घेतलेले आहेत मी. आपले खायची विलायची जी गोड आपण जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी खातो ती इथे घेतलेली आहे. आणि काही त्याचे साल आहेत ते सुद्धा मी इथे भाजून घेतलेले.
आणि मसाला वेलची आहे तर ह्या 2 घेतलेल्या आहे, लवंग इथे 4 आहे आणि मिरी इथे काळी मिरी घेतलेली आहे 4. बाकी गरम मसाले याच्यात जास्त घातलेले नाहीये कारण माझ्याकडे घरगुती गरम मसाला बनवलेला आहे, त्याचा वापर इथे बनवायच्या वेळेला कुठे करायचा किती करायचा ते मी सांगणार आहे. त्यामुळे इथे बाकी दुसरे मसाले मी घेतलेले नाहीये. आणि इथे 6 घेतलेले आहेत काजू, तेही मी असे छानसे भाजून घेतलेले आहे. तर हे सर्व साहित्य, मिरची थोडीशी भाजलेली आहे, धणे भाजून घेतलेले आहे, खोबरं आणि आपले काजू आणि हा गरम मसाला आणि कांदा एवढं साहित्य भाजलेलं आहे. बाकी 3 साहित्य तसेच आहेत कच्चे. तर आता ही आपल्याला छान बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे. इथे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी वाटून घेते कारण हे वाटण जास्त प्रमाणामध्ये आहे, पण हे वाटण अगदी बारीक आपल्याला इथे वाटायचं आहे. हे लसूण आलं आणि ही पेस्ट आपण नंतर करू. हे आधी आपल्याला इथे वाटणामध्ये एवढं साहित्य अगोदर वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं बघा एकदम बारीक आपण हे वाटण इथे तयार केलेलं आहे. आपल्याला छोट्या दुसऱ्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचंय. तर हे वाटण वाटताना हे नेहमी वेगळं वाटलं तर ह्याची टेस्ट खूप वेगळी येते, बनवण्याची पद्धत त्याची थोडीशी वेगळी आहे. तर हे हिरव्या वाटणातला आपला हा लसूण, आलं आणि कोथिंबीर हे आपण दुसरं वाटण इथे बारीक वाटून घ्यायचंय. इथे आपलं लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे आपलं इथे वाटण हे बघा एकदम छान इथे बारीक वाटण तयार झालेले आहे. तर इथे पाणी घालून आणि मी हे बारीक केलेलं आहे. हे आपल्याला जाडसर नकोय, हे पण बारीकच हवे आणि हे पण बारीकच हवे. तर इथं आपले हिरवं चिकन वाटण इथं आपलं तयार झालेलं आहे. मसाले आपले तयार असतील तर आपण केव्हाही अगदी इन्स्टंट पटकन आणून आणि आपण अगदी आपल्या चवीचं इथे चिकन बनवून खाऊ शकतो. तर इथं आपले वाटण तयार झालेले. आजच्या हिरव्या वाटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.